तुळजापूर तालुक्यातील वंचित गाव तांडेवाड्या वस्त्यांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवन योजना प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी बोलताना केली। खुदावाडी पाटील तांडा येथे आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होत्या। महायुतीकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदी अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांची निवड झाल्याबद्दल नंदगाव जिल्हा परिषद गटातील बंजारा समाज आणि प्रवीण भाऊ पवार युवा मंच यांच्या वतीने नवनिर्वाचित झेडपी अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा जंगी सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की तुळजापूर तालुक्यातील बंजारा समाजाच्या तांड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील। पाणी, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत सुविधांवर भर देऊन विकासाची गती वाढवण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। या कार्यक्रमात धाराशिव जिल्हा परिषदेत अर्थ आणि बांधकाम सभापतीपदी निवड झालेल्या सिद्धेश्वर अण्णा कोरे, तुळजापूर पंचायत समिती सभापती विक्रम मालक देशमुख, उपसभापती रोहिणीताई विवेकानंद मेलगिरी, तसेच पंचायत समिती सदस्य भिवाजी इंगोले आणि ॲडव्होकेट आशिष गणेशराव सोनटक्के यांचाही बंजारा बांधवांच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या आव्हानास प्रतिसाद देत प्रवीण भाऊ पवार युवा मंचच्या वतीने गरजू शालेय विद्यार्थ्यास शालेय साहित्याची भेट देण्यात आली। कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट दीपकदादा आलुरे, तांडा समृद्धी योजनेचे विभागीय अशासकीय सदस्य तथा भाजपाचे युवा नेते प्रवीण पवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आदेश कोळी, तुळजापूर ग्रामीण मंडळ अध्यक्ष महादेव जाधव, ग्रामीण मंडळ अध्यक्ष रंजनाताई विलास राठोड, धाराशिव जिल्हा तांडा समृद्धी योजनेचे अशासकीय सदस्य प्राचार्य संतोष चव्हाण, विलास राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ताराबाई पवार, ग्रामपंचायत सदस्य सावंत पवार, भाजपा युवा मोर्चाचे दयानंद मुडके, सुरेश राठोड, उमेश गोरे, दामाजी राठोड, लक्ष्मण राठोड, महादेव पाटील, महेश चव्हाण, नितीन राठोड, अमोल राठोड यांच्यासह अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। समारंभात बंजारा बांधवांनी नव्या नेतृत्वाकडून विकासाच्या मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या। कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण असून उपस्थितांनी घोषणाबाजी करत नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले। धाराशिव जिल्ह्यामध्ये टंचाई संदर्भामध्ये काय पावले उचललेली आहात? नाही, आत्ताच आपली नवीन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सगळ्या सदस्य, सगळ्या सभापतींची बॉडी फॉर्म झालेली आहे। उन्हाळा आलेला आहे, ऐन मार्चमध्ये हे झालं। आम्ही एक तुळजापूर तालुक्याचा आढावा बैठक पाण्याची घेतली आणि जलजीवन योजना जिथं राबली आहे पण नीट राबली गेलेली नाही त्या गावांचा आढावा मागवलेला आहे आणि त्या गुत्तेदारांना, कॉन्ट्रॅक्टरला सांगून ती नीट करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत। आता परत एकदा त्यांची मीटिंग सीओ साहेबांनी आज सोमवारी लावली होती, पुढचे लावणार होतं अजून परत माझ्या अध्यक्षतेखाली। आणि ज्यांना वाढीव काहीतरी पाहिजे, म्हणजे एखादी वस्ती गावातली राहून गेली आहे जिथं पाईपलाईन नाही झाली किंवा वाढीव क्षमतेची टाकी हवी आहे, अशा सगळ्या गावांमधले प्रस्ताव आम्ही युद्ध पातळीवर 2 दिवसात मागवून घेऊन ते राज्य शासनाकडे आणि केंद्र शासन याचा निधी देतो म्हणून केंद्राकडे आम्ही पाठवतो। आणि आपल्या तुळजापूर तालुक्यातली जलजीवनमध्ये, कारण जलजीवन योजना आता म्हणजे संपवली शासनाने, जसं टॉयलेट 12,000 सगळ्यांना दिले शौचालयाचे, तसं आता जलजीवन झालं असं त्यांच्या रेकॉर्डमध्ये। पण जलजीवन राबली पण जे तांडे किंवा जे वस्त्या राहिल्या आहेत किंवा अजून काहीतरी राहिलं आहे त्यांचं ॲडिशनल आम्ही एस्टिमेट करून पूर्ण तालुक्याचं या आठवड्यामध्ये आयुक्त औरंगाबाद आणि तिथून राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे करून पाठपुरावा करून आपण तो निधी आणून घेणार आहोत। आणि आपल्या तुळजापूर तालुक्याला येत्या काळामध्ये 2-3 वर्षात पाण्याची कुठेही टंचाई राहणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार आहोत। ही एक गोष्ट झाली, म्हणजे पाण्याचं सगळ्या मागणीचे आम्ही प्रस्ताव तिकडे पाठवतो। तुळजापूर तालुक्यातील बंजारा समाजाच्या समस्या आजही प्रलंबित आहेत, त्या समस्या कशा? विकास हा कधीच संपत नसतो, विकास हा कंटिन्युअस प्रोसेस आहे ही। राणादादा आमदार झाल्यापासून राणादादांनी तांड्यांना मेन प्रवाहात आणणं, म्हणजे जसं गावाचा विकास तसा तांड्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्न करतायत। इतके दिवस निधी अभावी किंवा बाकीच्या प्रशासकाच्या काळात
पण आता आपण तांडे वेगळे नाही, मग तिथं शिक्षण अंगणवाडीपासून शाळा आणि आरोग्याच्या सुविधांपासून त्यांना कसं मेन प्रवाहात आणता येईल ह्याच्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार आहोत. फक्त तांडा सुधार समितीचे नाही तर ओपनचे पण पैसे इथं घालून आपण आपल्या, कारण तुळजापूर तालुक्यात 67 सगळ्यात जास्त जिल्ह्यात तांडे, त्यामुळे तांड्यांचा विकास हा तुळजापूरमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे आम्हाला माहिती आहे, आणि त्या दृष्टीने आम्ही निधीसाठी आणि बाकीसाठी काम करतोय. दादाच्या माध्यमातूनच बाजूचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून 7 लाख रुपयाचं ओपन जिम झालं. 3 लाख रुपयाचा हा समोरचा जो रस्ता दिसतोय तांडा वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून झालं. आणि आज संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून खुदावाडी ग्रामपंचायत असणाऱ्या 3 तांड्यासाठी 45 लाख रुपयाचा निधी आदरणीय दादा आणि ताईसाहेबांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालाय. नुसतं या पाटील तांडा, नरवडे तांडा, घोडके तांडासाठी नव्हे, खुदावडी पंचायत समिती गणातील जेवढे तांडे असतील, मग रामतीर्थ असेल, येडोळा असेल, गायरान तांडा असेल, रामनगर असेल, लोगाव तांडा असेल, मट्टीसलगरचा तांडा असेल, नंदगावचा तांडा असेल, शेजारच्या शहापूर जिल्हा परिषद गटातील असेल, अळंदूर असेल, जळकोट असेल, आणि अखंड तुळजापूर तालुका विधानसभा मतदारसंघातील अनेक तांड्यावरती आज लाखामध्ये नाही तर कोटीमध्ये निधी आज आपल्या तांड्यामध्ये आदरणीय दादा आणि आपल्या अर्चनाताई पाटील यांच्या माध्यमातून आपल्या समाजाच्या विकासासाठी मिळत आहे.